नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 बालमानसशास्त्र या विषयात 13/11/2025 रोजी झालेल्या TET परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही? उत्तर येत असल्यास 3 ते 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या व्हिडिओमधून आपली रिव्हिजन पण या ठिकाणी होत जाईल. उत्तर देण्यासाठी कमेंट करा. आणि योग्य उत्तर आहे, समाजात घडणाऱ्या घटकांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. प्रश्न दुसरा आहे, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलांमध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. पुढील प्रश्न आहे, समस्यांचे विश्लेषण करून ती समस्या सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश होय? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, विचार प्रक्रिया. अवबोध म्हणजे जाणीव होणे, कल्पना म्हणजे संकल्पना तयार करणे आणि प्रतिमा म्हणजे साम्यचित्र, म्हणजेच आपल्या विचारांमध्ये आपण विचारानुसार त्याच्या प्रतिमा आपण तयार करत असतो. पुढील प्रश्न आहे, स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमामधील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्राचे उदाहरण आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तादात्म्य. पुढील प्रश्न आहे, असुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी. पुढील प्रश्न आहे, लहान मोठा, खूड लांब, जवळ दूर, काल आज हे संबोधन स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतंय? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, मूर्त क्रिया काल अवस्था. पुढील प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडित आहे? आणि योग्य उत्तर आहे, उपयोजन. पुढील प्रश्न आहे, डोळ्यांनी ग्रहण केलेले दृश्य संवेदनांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पार्श्व भाग. पुढील प्रश्न आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केले पाहिजे असे मत डॅश यांनी मांडले? आणि योग्य उत्तर आहे, ब्रुनर. पुढील प्रश्न आहे, क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न त्यांचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश चौकटी होय? आणि याचं योग्य उत्तर आहे, ज्ञानसंपादन. पुढील प्रश्न आहे, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? आणि योग्य उत्तर आहे, संबोध. पुढील प्रश्न आहे, डॅनियल गोलमल यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिमत्व, व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? आणि योग्य उत्तर आहे, तद्भुती. पुढील प्रश्न आहे, परिकल्पना निर्मिती समस्यांची उकल होण्यासाठी डॅश या प्रतिमानाचा वापर केला जातो? आणि योग्य उत्तर आहे, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. पुढील प्रश्न आहे, मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या शास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे? आणि योग्य उत्तर आहे, मॅकडोugall. पुढील प्रश्न आहे, एकाच कसोटी एकच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निष्कर्ष साध्य होतो? आणि योग्य उत्तर आहे, वस्तुनिष्ठता. पुढील प्रश्न आहे, सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश म्हणता येईल? आणि याचं योग्य उत्तर आहे, धनसंक्रमण.
पुढील प्रश्न आहे, शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्यसनांच्या आहारी जाणे. पुढील प्रश्न, कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्यापन विषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. पुढील प्रश्न आहे, गिलफर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकांमध्ये मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांकेतिक संकेत चिन्हांचा बोध होतो. पुढील प्रश्न आहे, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? आणि योग्य उत्तर आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. पुढील प्रश्न आहे, अब्राहम क्लॅपन यांच्या मते व्यवहार आणि तथ्ये यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश होय. आणि योग्य उत्तर आहे उपपत्ती. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रवणामुळे येते? आणि याचं योग्य उत्तर आहे क्लेप्टोसिमिया. पुढील प्रश्न आहे, दोन परिस्थितीमध्ये जर घटक समान असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश या शास्त्रज्ञांनी मांडले. आणि योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. पुढील प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अवधान. आहे, ब्लूम यांच्या वर्गीकरणाच्या शास्त्रांच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला डॅश घटक आहे. आणि योग्य उत्तर आहे उद्दिष्टे. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रहण, प्रत्यावहन, प्रत्यभिज्ञान. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन ह्या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणासाठी उदाहरण आहे? आणि योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना कराटे शिकवण्याचे प्रशिक्षण देणे. पुढील प्रश्न आहे, मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाचे घेवाणदेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म उपगमांचा स्वीकार करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.